नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली अप्पी अर्जुन एका गोष्टीमुळे एकमेकांच्या मिठीत येणार आहेत आणि त्यातच अमोलला एक छान अशी युक्ती सापडणार आहे. त्यासाठी अमोल जे काही करणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता अमोल खूप नाराज झालेला असतो. अप्पी अमोलला घेऊन आत येते आणि ती अमोलची समजूत घालत असते. पण अमोल काही ऐकायचं नाव घेत नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, मला बाबा माझ्याबरोबर नाही आहे, माझा बाबा, म्हणून मी नाराज आहे. इकडे अप्पी नंतर कदम आणि बापू यांच्याशी बोलत असते. अप्पी शांत असते तेव्हा बापू म्हणतात, काय झालंय, तू एवढी नाराज का झाली आहेस? तेव्हा अप्पी म्हणते की बापू काय करू मी, तुम्ही सांगा ना मला कळतच नाही आहे नक्की काय करू ते. कारण काहीही झालं तरी अमोलला मला नाराज बघायचं नाही. आणि अर्जुन पण बघितलं ना, तो पेचात सापडलेला आहे. त्याला कळत नाही आहे की नक्की त्याने काय डिसिजन घेतला पाहिजे. मग मी काय करू बापू, तुम्हाला काय वाटतंय? कारण मी अमोलला दुःखात पाहू शकत नाही. तेव्हा कदम म्हणू लागतात की हे सगळं जे काय होतंय ना ते माझ्यामुळेच होतंय. इकडे मोना आणि रुपाली बाहेर असतात. आपण जिंकलो याचा त्यांना आनंद झालेला असतो. पण दिप्या मात्र जाम चिडलेला असतो. दिप्या म्हणत असतो, का गं तू त्यासारखी पोराच्या मागं लागत असती आणि त्याचे बाबा नव्हते, बघितलं ना तो किती नाराज झालाय. एकदा हरली असतीस तर काय बिघडलं असतं काय? खूप मोठी कॉम्पिटिशन होती का ती, म्हणून तू अशी वागली आहेस? असं म्हणत दिप्या तिला ओरडू लागतो. पण मोना मात्र ऐकायचं काही नाव घेत नसते. मोना चिडलेलीच असते. मोना म्हणत असते, का का हरायचं मी, प्रत्येक वेळेस मीच का हरायचं? असं म्हणत ती याला जाब विचारते. तेव्हा लगेचच रुपाली म्हणते की कसं आहे माहिती आहे का, अमोलला कळलं पाहिजे त्याचे आई बाबा कधीच एकत्र येऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस काय तसं आपण ऐकून घ्यायचं आहे. तेव्हा दिप्या म्हणतो की अहो पण ती पोरगा आनंदात आहे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा इकडे लगेचच रुपाली म्हणते की नाही, अपर्णा आणि भाऊजी कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, काही झालं. तेव्हा दिप्या म्हणतो, अहो ते तुम्ही कशाला ठरवताय ना, ते दोघं शिकली सवरलेले आहेत, त्यांची ते ठरवतील ना काय करायचं आहे ते, तुम्ही कशाला त्यांच्यावरचा स्वतःच विचार करत बसताय? म्हणत दिप्या रुपालीवर भडकतो. रुपाली म्हणते की कारण भाऊजींना आणि मामांजींना मी किती दुःखात पाहिले ना ते मला माहिती आहे, त्यामुळं ते दोघं कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. असं बोलल्यानंतर दिप्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि दिप्या म्हणतो की तुम्हाला कळणारच नाही हो माझी दीदी कशी आहे ते, तुम्ही कधी समजूनच घेतलेलं नाही आहे तिला, कारण तुम्ही तिला समजून घ्यायचा कधी विचारच केलेला नाही. असं म्हणत दिप्या बोलत असतो आणि मोनाला म्हणतो, मोना एक गोष्ट लक्षात ठेव, याद राख, यांच्या नादी लागून जर दीदीच्या बाबतीत तू वेगळं काय करण्याचा प्रयत्न केला, अमोलला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, सोडणार नाही तुला. असं म्हणत दिप्या ओरडायला सुरुवात करतो. इकडे कदम त्याचबरोबर बापू अपर्णाला समजून सांगत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल आणि तू बिनधास्त राहा, काही काळजी करायची गरज नाही, कारण काहीही झालं तरी सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि कदम म्हणतात की नियतीवर सोड, सगळं व्यवस्थितच होईल, बघूया आपण काय करायचं ते. असं म्हणत कदम अप्पीची समजूत घालतात आणि अप्पीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, हे सगळं माझ्यामुळं झालंय गं, माझ्यामुळं अर्जुन पेचात सापडलेला आहे, असं तिला बोलू लागतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आवरून आलेला असतो. अप्पी आवरत असते. अप्पी विचारते, तुझं झालं का अर्जुन आवरून? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो झालंय आवरून माझं, आणि अमोल काही उठलेला नसतो. अप्पी म्हणते की अर्जुन म्हणतो की सॉरी, काल मला वेळ झाला, पण अमोल खूप नाराज झाला ना? अप्पी म्हणते हो, तो खूप नाराज झाला आहे, पण कसं आहे माहिती आहे का अर्जुन, त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणं मलाही अवघड जातं आहे, कारण मीही समजू शकत नाही त्याचे प्रश्न. सध्या मलाही खूप त्रास होतो आणि त्याला तूच हवा असतो, तू असेल तरच तो खुश होतो. काल खूप नाराज झालेला आणि तो उदासी झालेला आहे, तसाच झोपलेला आहे तो रडून. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी त्याची माफी मागेल आणि मी पुन्हा असं कधीच त्याला एकटं पडू देणार नाही. आणि तोपर्यंत इकडे अमोल उठून बसलेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुन अप्पी पाहते. अप्पी अमोलला गुड मॉर्निंग म्हणते, पण अर्जुन तिथं असतो आणि अमोल अप्पीला गुड मॉर्निंग म्हणतो, पण तो अर्जुनला काही गुड मॉर्निंग म्हणत नाही. त्यावरती अप्पी अमोलला म्हणते की काय झालं? अमोलला लगेच अर्जुन विचारू लागतो, का अमोल, बाबावरती तू नाराज आहेस का? त्यावेळेस अमोल काहीच बोलत नाही. अमोल म्हणतो की मी नाही बोलणार, कारण तू मला वेळ देत नाही, मला घरातले सगळे वेळ देतात, मी मला सांगितलेले प्रॉमिस पाळतात, पण तू नाही अजिबात, कारण मा पण माझ्याबरोबर असते, पण तू नाही थांबत, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, म्हणून तू असं करतोस, असं अमोल सांगत असतो. तो रडत असतो. अर्जुन म्हणतो, अरे अमोल असं नाही आहे, मी कामात होतो ना काल. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की सॉरी ना अमोल, आता नाही यापुढे असं करणार. अमोल म्हणतो, तू एकदा सॉरी म्हणतो बाबा आणि पुन्हा असंच करतो. अप्पी म्हणते, अमोल बाबा सॉरी म्हणतायत ना, मग ऐकायचं नाही का बाबाचं?
मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे, बाबा कामात होता आणि आपल्याला जर कोणी सॉरी म्हटलं तर आपण मोठ्या मनाने माफ करावं त्याला. आणि लगेचच अमोल म्हणतो की सॉरी बाबा आणि कान पकडून तो माफी मागतो. अर्जुन म्हणतो सॉरी तू नाही रे, मी. आणि मग अर्जुन त्याला प्रॉमिस करतो की यापुढं कधीच मी असं करणार नाही. आप्पी म्हणते चालेल आवरायला घे, मी नाश्ता घेऊन येते तुमच्यासाठी. आता अर्जुन आणि अमोल दोघं आवरायला तयार असतात. आप्पी पण आवरून रेडी झालेली असते आणि ती दोघांसाठी नाश्ता घेऊन येत असते. इकडे अमोल पण खुश झालेला असतो. त्यानंतर अर्जुन बाहेर जाऊन बसलेला असतो. तो ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तेव्हा कदम तिथे येतात आणि म्हणतात अर्जा, मी हॉस्पिटलला नसतो तर तू ह्या लग्नासाठी तयारच झाला नसता ना. नाही मला माहिती आहे आणि अर्जुनला बरोबर आठवतं, कारण कदम आतमध्ये असतात आणि रुपाली त्याचबरोबर स्वप्नील दादा त्याला म्हणालेले असतात एवढी त्यांची अवस्था बेकार आहे तरीही तुला वाटत नाही आहे ना आता लग्न करावं, किती दिवस त्या आप्पीचा विचार करत बसणार आहे असं बोललेले असतात. म्हणून अर्जुन या लग्नासाठी तयार झालेला असतो, कारण त्याला ते बोललेले असतात की तुला तुझ्या बापाची किंमत नाही आहे. आणि आता हे सगळं एवढं होऊन बसलेलं असतं. कदम म्हणतात की अर्जा हे सगळं दुरुस्त करायला लागेल. अर्जुन म्हणतो की मला ना कळतच नाही, आर्या पण माझी चांगली मैत्रीण आहे आणि इकडे आप्पीला पण गमवायची मला भीती वाटत आहे. नाश्ता तयार झालेला असतो. अर्जुन म्हणतो की मी सोडवेन, सगळं व्यवस्थित सॉल्व करेल असं म्हणत तोही आता नाश्त्यासाठी जातो. आप्पीने सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला असतो. त्यावेळेस इकडे दीपा म्हणत असतो मी माझ्या दीपा मामाच्याच प्लेटमध्ये खाणार आहे. रुपाली म्हणत असते मी भरवते तुला, तर तो म्हणतो नको काकी. रुपाली म्हणते काकी नाही आहे मोठी म्हणायचं. अमोल मात्र शांतच बसतो, तो काहीच बोलत नाही. आप्पी नाश्ता घेऊन येते, दीपाच्या प्लेटमध्ये नाश्ता देते. अमोल आणि दीपा दोघं एकत्र खाणार असतात आणि मग अमोल दीपाला म्हणत असतो की काय मामा हार म्हणलीस का तू, कसं आहे माहिती आहे ना आपलं ठरलंय ना आज काय करायचं. दीपा म्हणतो की मी विचार करतो, नंतर ठरवूया आपण. आणि तेवढ्यात आप्पी अर्जुन येतो आणि अर्जुनला नाश्ता देते आणि आप्पी म्हणते चालेल. आणि कसं या दोघांच्या मध्ये कोणी नाही पडलेलंच चालेल, त्यांनी कितीही आपल्याला समजून सांगितलं तर ते आपल्याला कळणार पण नाही. तर इकडे दीपा म्हणतो मग आमची जोडीच तशी आहे ना, आणि रुपालीला शांत बसायला होतात. अर्जुन येतो, आप्पी म्हणते मी चहा घेऊन येते आणि ती किचनमध्ये जाते आणि जोरात किंचाळत येते आणि म्हणते की झुरळ आहे तिथं झुरळ आहे. आणि मग अमोल खुश होतो. अमोल म्हणतो चला आजची आयडिया सापडली, झुरळाने कमाल केलेली आहे. आणि मग इकडे रुपालीला राग येतो. रुपाली म्हणते मुद्दाम करतेस का तू. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही वेणी, तिला झुरळाची आधीपासूनच भीती वाटत आहे. आणि इकडे आता अमोलची टीम तयार झालेली आहे आणि सगळेजण एक भरणी हातात घेऊन रेडी झालेले आहेत का तर झुरळ गोळा करायचे. आज रात्री रूममध्ये अर्जुन आप्पीच्या जवळ झुरळ टाकायचं आणि मग आप्पी आणि अर्जुन एकत्र येणार असा अमोलचा प्लॅन असतो. वरून आता मोना आणि रुपाली पाहत असतात, हे काय करणारे पोरगं असं म्हणत असतात. तेव्हा मोना म्हणते आज नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन आहे, त्याशिवाय यांची टीम अशी गोळा झालेली नाही. आणि अमोल मात्र झुरळ शोधायला गेलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.